नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता पुन्हा पावसाची शक्यता वाढणार। याचं प्रमुख कारण आहे की बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेलं आहे आणि आपण बघू शकता याच्या अवतीभोवती आपल्या ढगांची दाटी वाढत आहे। तर या कमी दाबाचा क्षेत्राचा साधारणपणे मार्ग असू शकतो आपल्या महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो। त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाऊस शक्यता वाढणार। चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे। तर पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस अपेक्षित वाढणार मित्रांनो। तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती इतक्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो। तर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस शक्यता असणार मित्रांनो। वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे विजांच्या कडकडासह। तर सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो। तर कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस शक्यता असणार मित्रांनो। आणि राहिलेले भाग कोल्हापूर, सांगलीचे मध्यवर्ती भाग, साताराचे मध्यवर्ती भाग, पुणे, ठाण्याचे राहिलेले भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार। तर एकंदरीत महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा पाऊस वाढू शकतो मित्रांनो। याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाब क्षेत्र आहे आपल्या महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस अपेक्षित वाढणार। तर सध्या करता इतकंच। रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।